नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये टू बी एक्झॅक्ट, जेव्हा माझी आजी आम्हाला सोडून गेली, त्यानंतर जेव्हा आम्ही तिचं कपाट बघत होतो, म्हणजे आजी इकडे दुसऱ्या माळावर राहते, आम्ही पहिल्या माळावर राहतो, तर शेवटचे 5-6 महिने ती आमच्यावरच खाली असायची, नाही तर मग ती सेकंड फ्लोअरला असायची. तर ती गेल्यानंतर आम्ही तिचं कपाट बघत होतो की बाबा आता काय ठेवायचं काय नाही. तेव्हा तिच्या कपाटात मला एक पुस्तकांचा खजिना सापडला. त्या खजिन्यांपैकी एक पुस्तक म्हणजे एपीजे अब्दुल कलाम साहेबांवर आधारित विंग्स ऑफ फायर, त्यातलं मराठी भाषांतर त्याचं नाव होतं अग्निपंख. ते पुस्तक मी सगळ्यात आधी वाचलं होतं आणि त्याचा रिव्ह्यू आपण केलेला आहे. तो जर व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. आता येऊया, आता जे मी पुस्तक वाचलं आजीच्या त्या तिजोरीमधलं, ते माझ्या आयुष्यातलं 11वं पुस्तक आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्मिता, स्मित आणि मी. ललिता तम्हाणे मॅडमनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ही आहे या पुस्तकाची दुसरी आवृत्ती. त्याचं पब्लिशिंग डेट होती काहीतरी 2009ची, 22 सप्टेंबर 2009. आणि ओव्हरऑल हे पुस्तक कितीला होतं तर 300 रुपयाला होतं त्या काळात. आता माहिती नाही कुठे तुम्हाला हे पुस्तक मिळेल, काय मिळेल, तुम्हाला वाचायची इच्छा आहे का, हे सगळं मी तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो. जरा व्हिडिओ तर बघा. तर मी थंबनेलमध्ये टाकलं होतं की कोण स्मिता पाटील असं हे, आणि हे टाकण्यामागचं कारण म्हणजे आता मी स्वतः 87 बॉर्न आहे. स्मिता मॅडम जेव्हा गेल्या आपल्याला सोडून, तेव्हा आय थिंक 86 सालमध्ये होतं ते. तो 90sचा किड असल्यामुळे माई असे त्यांचा तो शक्ती असेल किंवा नमक हलाल असे जे कमर्शियल मूवीज त्यांनी केले ते ऍटलिस्ट मी बघितले तरी होते. आर्ट सिनेमे असं मी काही फार बघितले नव्हते. अर्थ म्हणजे तेव्हा तर आम्हाला वाटायचं इतना सिरियस कौन देखेगा बाबा. आणि आई आणि बाबांच्या माध्यमातून सतत माझ्या कानावर पडायचं की काय अभिनेत्री होती यार, काय ऍक्ट्रेस होती. बट माझ्या नंतरची पिढी असेल किंवा त्यांच्या नंतरची पिढी असेल, त्यांच्यापर्यंत हे नाव किंवा ही ऍक्ट्रेस किती पोहोचली असेल याचा अनुभव मी मागच्या वर्षी कलर्स मराठीवर आई मायचं कवच नावाची एक मालिका करत होतो. भार्गवी चिरमुले त्यात माझ्या नायिका होत्या. आणि तेव्हा माझ्यापेक्षा एक आय थिंक 7-8 वर्ष लहान मूल असेल, त्या मुलाचं नाव नाही घेत मी, तर काहीतरी असा सीनवर चर्चा चालली होती आणि भार्गवी त्याला बोलली की हे बघ, हे जे वाक्य आहे हे माझ्या जागी जर स्मिता पाटील असते आता त्या अशा बोलल्या असत्या. तर त्याचं असं आलं की कोण स्मिता पाटील. तर त्याच्यावर भार्गवी चिरमुले स्मिता पाटीलची फॅन, त्यात ती पुण्याची, त्यामुळे ती एकदम आग बबूला झाली होती. आणि मग शेवटी असं होतं की चल बाबा तुला नाही माहिती, आणि मग कोण स्मिता पाटील. आणि त्याच्यावर त्यांनी हिच्याशी असे आर्ग्युमेंट केली की ठीक आहे ना, मला नाही माहिती स्मिता पाटील, तर मी ऍज अन ऍक्टर मला काय फरक पडणार आहे की मला ती माहिती आहे किंवा नाही. तर त्याच्यावर मग त्यांचं एकदम वादावादी सेटवर सुरू झाली. आणि नंतर आम्ही अशी जरा मध्यस्थी करत होतो की बाबा ठीक आहे, आत्ताच्या पिढीला नसेल माहिती कदाचित स्मिता पाटील कोण आहे, फक्त त्याचं हे वाक्य चुकलं की व्हॉट डिफरन्स डज इट मेक. म्हणजे किती प्रॅक्टिकल असलं तरी ते असं बोलायला नको. जर तुला माहिती नाही की त्या बाईनी काय करून ठेवलंय आणि आपण आत्ता कुठे काय काय चाचपडतोय जरा, तर असो. तो हल्लीच्या पिढीला हा प्रॉब्लेम कदाचित येऊ शकतो की कोण स्मिता पाटील. कारण आता माझ्या घरातलं एक एक्झाम्पल सांगतो. म्हणजे आता बाबांनी मोरूची मावशी हे नाटक खूप गाजवलं, तर त्या काळातल्या लोकांना विजय चव्हाण म्हणजे मोरूची मावशी. मग माझ्या शाळेतल्या मुलांना विजय चव्हाण म्हणजे दामोदर पंत, मग विजय चव्हाण म्हणजे जत्रा. आत्ताच्या पिढीला विजय चव्हाण म्हणजे कोण, तर या 3पैकी काही माहिती नसेल. त्यांना असं केल्यावर त्यांना त्यातल्यात क्लिक होत असेल आणि त्याच्या नंतरच्या पिढीला ते पण होणार नाही. बट थोडं आजकाल मीम जिमच्या माध्यमातून ऍटलीस्ट माहिती असतं की बाबा या माणसाला कुठेतरी बघितलंय. बट स्मिता पाटील मॅडमच्या बाबतीत मीम्सचा कल्चर त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचलेला नाहीये, त्यामुळे आत्ताच्या नवीन पिढीला माहिती नाही ओव्हरऑल कसं आहे ते. एनिवेज, हे या पुस्तकाचं हार्ड कव्हर आहे. पुस्तकाचं पानं जी आहेत ती साधारणपणे 208 पानं आहेत. बट 208 पानं जरी असली तरी पुस्तकाचं मतलब जे वाचण्यासारखं आहे ते फक्त 100-120 पानं असतील. कारण एका पानावर तुम्हाला ते लिहिलेलं वाचायला मिळतं आणि दुसऱ्या पानावर स्मिता मॅडमचे सगळे फोटोज बघायला मिळतात, त्यांच्या सेटवरचे, त्यांच्या फॅमिलीजचे. त्यामुळे ऍक्च्युली काय 208 पानं नाही आहेत. आणि शेवटी तुम्हाला त्यांची फिल्मोग्राफी अख्खी मिळते, कुठले कुठले पारितोषिक त्यांना मिळालंय ते बघायला मिळते, वाचायला मिळतं. सो ओव्हरऑल 70-80 चित्रपट त्यांनी केले राहिला. मतलब एवढं मला पण नव्हतं माहिती फ्रँक. हा फरक पडतो पिढी दर पिढी. सो सुरुवातीला जेव्हा मला खूप क्युरिओसिटी होती की बाबा मला वाटलं हे प्रॉपर ऑटोबायोग्राफी असेल हे पुस्तक म्हणजे, तर तसं नाहीये. हे बघून मी जेव्हा पुस्तकाची पहिली 3-4 पानं वाचत होतो तेव्हा मी जरा निराश झालो, अरे हे काय. कारण त्यावेळेला जसं वर्तमानपत्रात
आर्टिकल्स यायचे, इंटरव्ह्यूज यायचे कलाकारांचे, तसेच सुरुवातीचे प्रश्न उत्तर मी बोललो हे वाचायला अख्खं पुस्तक कशाला घेतलं यार, मला जर एक इंटरव्ह्यूज वाचायचा होता तर. आत्ताच्या पिढीला हे सवय पण नसेल की ऑन पेपर डिजिटल मीडिया नाही प्रिंट मीडिया, त्याचे आर्टिकल्स वाचण्याची. त्यामुळे त्यांना कदाचित ते नवीन वाटू शकतं. मला असं आलं यार हे काय प्रॉपर तुम्ही लहानपणापासून एंड पर्यंत द्या ना. तर तसं सुरुवातीचे 3-4 पान नसल्यामुळे माझा तेव्हा भ्रमनिराश झाला, पोपट झाला एकदम. त्यानंतर मला वाटलं की ओके आता मग यांच्या बालपणापासून एंड पर्यंत आपल्याला एक प्रॉपर फ्लो मिळेल त्यांच्या लाईफ जर्नीचा, त्यांच्या करिअरचा. फक्त 30 वर्षाच्या असेपर्यंत त्यांनी काय काय करून ठेवलं. त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळाला, नॅशनल अवॉर्ड सुद्धा मिळालं. सो 30 वर्षाच्या एवढ्या लहान असताना एक तर त्या आपल्याला सोडून गेल्या आणि त्यातली 10-12 वर्ष त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये असणार. त्याची सुरुवात झाली दूरदर्शनमधनं. बट सगळं कसं होतं ना की आत्ता त्यांचं बालपण आहे, मग मध्येच त्यांचं नाटकाचं एक आर्टिकल येतं, मग मध्येच सिनेमाचं येतं, मग मध्येच त्यांच्या तब्येतीचं येतं, मग पुस्तकाच्या मध्येच त्या गेल्या आहेत असं होतं. मग परत त्यांचं आणि शबाना आझमींचं, त्यांचं आणि रेखाजींचं, त्यांचं परत आणि नाटकं आणि सिनेमामध्ये ते कसे त्यांना झेपत नव्हतं एकाच वेळेला एक नाटक आणि एक सिनेमा करणं. त्यामुळे एक प्रॉपर फ्लो कुठेही तुम्हाला पुस्तकात मिळत नाही. ते पार्ट्स तुम्ही नक्की एन्जॉय कराल. मी कुठला पार्ट एन्जॉय केला तर स्मिताताई आणि त्यांच्या आईंचा जो एक चॅप्टर आहे तो एन्जॉय केला. मग शबाना आझमी आणि त्यांचा एक चॅप्टर एन्जॉय केला. मग रेखाजी आणि त्यांचा एक चॅप्टर एन्जॉय केला. दीप्ती नवल आणि त्यांचं असं ओके वाटलं मला, असं काही फार त्याच्यात मजा नाही आली वाचायला. त्यांच्या मृत्यूबद्दल मी असं खूप तेव्हा ऐकून होतो. काही लोक म्हणायचे की त्या कॅन्सरमुळे गेल्या, काही लोक म्हणायचे की डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना एकदम ताप आला आणि 15-1 दिवसात त्या गेल्या. तर मला असं वाटलं होतं की याच्यामुळे ते क्लिअर होईल ऍटलीस्ट या पुस्तकामुळे की त्या कशामुळे गेल्या. बट जेव्हा तो चॅप्टर सुरू झाला पुस्तकाच्या मध्येच की आता स्मिता आपल्यात नाही, तर त्या चॅप्टरची सुरुवात पहिल्या पानावर असं लिहिलं होतं की होप 86चा एक शो होता जो राज बब्बर आणि स्मिता पाटील खूप मिळून करत होते. तेव्हा काहीतरी जस्ट संपला होता का झाला होता फिल्म इंडस्ट्रीचा, आणि या शोमुळे प्रत्येक टेक्निशियनला त्याची मदत होणार होती. आणि स्मिताताई आजारी होत्या आणि मग ते त्या पहिल्या शोला जाऊ शकल्या नाहीत. तर राज बब्बर त्यांना म्हणाले की नको यूज तू एक्सेट्रा तू आराम कर, झोपून राहा. आणि मग त्या ज्या झोपल्या त्यानंतर उठल्याच नाहीत. तर माझं असं नाही हे घरीच गेले आहेत का या एक्सेट्रा त्यामुळे मला काही अंदाज आला नाही. मग त्या चॅप्टरच्या सुरुवातीला जिकडे असं क्लिअरली मेन्शन केलंय की त्या घरी असताना ती जी झोपली ती परत उठलीच नाही. ती चॅप्टर संपेपर्यंत आपल्याला कळतं ओके त्या डिलिव्हरी त्यांची झाली आहे. डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना सलाईन रिॲक्शन, हे मला माहिती नाही काय असतं, सो सलाईन रिॲक्शन झाली. मग त्यांना ताप आला. मग ताप येऊन सुद्धा त्यांना घरी त्यांचे उपचार करण्यात आले आणि मग त्याच्यात त्या गेल्या. मग परत त्यांना ऍडमिट करण्यात आलं जसलोक हॉस्पिटलमध्ये आणि मग फायनली जसलोक हॉस्पिटलला त्यांचं सगळं झालं. बट हे जे कन्फ्युजन आहे ना ते प्रॉपर फ्लो नसल्यामुळे क्लिअर होत नाही की नक्की काय सिक्वेन्स होता बाबा, किंवा त्यांच्या करिअरचा काय सिक्वेन्स होता, त्यांच्या फ्रेंडशिपचा, शबाना आझमी बरोबर त्यांचे इगो क्लॅशेस, कोल्ड वॉर जो काही होता त्याचा काय हे होता फ्लो होता, हे असं सगळं असं वर राहतं. बट याची प्रिंट क्वालिटी चांगली आहे आणि साईड बाय साईड ते त्यांचे आपल्याला फोटोज बघायला मिळत असल्यामुळे काहीतरी आपण अधूनमधून का होईना पण या बुकमध्ये इन्व्हॉल्व्ह होतो. बट कम्पेअर्ड टू आत्तापर्यंत जी काही मी 10 पुस्तकं वाचली आहेत, सगळ्यात जड मला एपीजे अब्दुल कलाम साहेबांचं पुस्तक गेलं, कारण ती भाषा समजत नव्हती प्रॉपर त्या भाषेत की बाबा रॉकेट असं उडणार, हे असं होणार, ते तसं होणार. त्यांच्या बालपणापासून त्यांनी जोपर्यंत या क्षेत्रात गेले नाही तोपर्यंत मी ते एन्जॉय केलं. नंतर मला सगळं बाउन्सर जात होतं. त्याचप्रमाणे इकडे माझा आवडीचा विषय, फिल्म इंडस्ट्रीतला विषय असून सुद्धा म्हणावं तेवढं मी हे पुस्तक नाही एन्जॉय केलं. नक्कीच मला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या कळल्या आणि ही बाई किती ग्रेट आहे, कारण अजूनही तिची लेगसी कायम आहे. सो किती ग्रेट आहे हे सुद्धा कळलं. बरं तिला नक्की कोणी फसवलं आहे का की नाही आहे हे सुद्धा काही क्लिअर झालं नाही. त्याच्यावर पण सुद्धा की अमुक माणसांनी फसवलं आणि मग प्रश्नचिन्ह. त्यामुळे मग असं सेन्सेशन जर तुम्हाला शोधायचं असेल या पुस्तकात तर ते काही तुम्हाला या पुस्तकात बघायला मिळणार नाही. जर तुम्हाला 5 प्रश्न असतील त्यांच्या करिअरबद्दल किंवा त्यांच्या
आजारपणाबद्दल, त्यांच्या एकदम अचानक असं जाण्याबद्दल. तर ते 5 पैकी 3 प्रश्न क्लिअर होतील, 2 प्रश्न तुमच्या मनात तसेच राहतील अनफॉर्च्युनेटली, असं हे पुस्तक वाचून वाटतं. एनिवेज, तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर मी अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि खूप काही काही वेगवेगळ्या साईट्सवर चेक केलं तर आत्ता हे एवढं अवेलेबल नाहीये, कदाचित एवढी त्याची विक्री नसावी. बट जर तुम्हाला हे पुस्तक हवं असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि आता फोटोमध्ये सुद्धा दाखवीन, एक ईमेल आयडी आहे, 3-4 ईमेल आयडीज आहेत, तिकडे तुम्ही मेल करून हे पुस्तक मागवू शकता. एक ललिता तामाणे यांचाच ईमेल आयडी आहे आणि बाकी पण तुम्हाला पाठवतो सगळं काय 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 काय. सो बघूया काय ते. पाहिलं, या पुस्तकाची प्रथम आवृत्ती आली होती 13 डिसेंबर 89ला. सो चांगलं आहे. बट ओव्हरऑल असं तुम्ही वन टाइम रीड असं या पुस्तकाला मी म्हणेन. आणि जस्ट बिकॉज त्या फोटोजसाठी, त्या कलेक्शनसाठी हे पुस्तक घ्यायला काहीच हरकत नाहीये. म्हणजे मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि बाय द वे, जी काय मी 10-12 पुस्तक वाचलेली आहेत त्याच्या प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ती प्लेलिस्ट सुद्धा एकदा चेक करा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.